नमस्कार. आज बारामतीमध्ये आपण सर्वजण त्या देशाच्या लोकमाता, त्या देशामध्ये ज्यांनी न्याय व्यवस्था आणि राजमाता म्हणून आपल्या लौकिकीचा ठसा उमटवला, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 390व्या जयंतीनिमित्त आपण उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपले दैवत आदरणीय पवार साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माझ्या नेत्या, आमच्या मार्गदर्शक आदरणीय सुप्रियाताई, आणि ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर असं भाषण केलं आणि मुद्दे की काय एसटी मध्ये धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे या जयंतीच्या औचित्याने त्यांनी ते मांडलं. आदरणीय शिंदे साहेब व्यासपीठावरती जे होळकर घराण्याचे वंशज आहेत, सन्माननीय महाराज होळकर साहेब व व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे आदरणीय शर्मिला वहिनी, बापू, सुदामाप्पा, कोंबड्याल काका, सगळेजण. कोणाचं नाव विसरलं असेल तर मी माफी मागते, वेळ कमी आहे. आज अतिशय चांगला कार्यक्रम युवा नेते आमचे बंधू योगेंद्रदादा पवार यांनी घेतला. खरं तर मी पहिल्यांदाच त्यांनी असं कुठला तर कार्यक्रम घेता येतात मी बघते. ताई, तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही बारामतीमध्ये फिरत होतो तेव्हा गावागावांमध्ये अतिशय चांगला युवा नेता, सामान्यांची भूमिका समजून घेणारे, लोकांमध्ये रमणारे असे योगेंद्रदादांची इमेज आहे. आणि काही नंतर म्हणले सुद्धा आकाशात चंद्रन बारामतीत युगेंद्र. त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते. आता लोकांच्या मनात काय आहे ते लोकसभेला तुम्ही पाहिलं. खरं तर मला अहिल्यादेवींच्या विचारांच्या वारसदार बापू आणि शर्मिला वहिनी सुद्धा वाटतं. सख्खा भाऊ एकीकडे असताना हे राजकीय व्यासपीठ नाहीये, परंतु ओघानेच ह्या गोष्टी येतात आणि ह्या मांडल्या पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचंय की एक स्त्री म्हणून सुप्रियाताईंनी जी भूमिका या बारामती लोकसभेमध्ये मांडली, आदरणीय पवार साहेबांनी जो एक आपल्या सर्वांना एक आदर्श वस्तू पण दाखवला की लोक नैतिकतेच्या मागे, लोक नैतिकता कर्तृत्वाच्या मागे, लोक तुमची दडपशाही, तुमच्या या सगळ्या भांडणीच्या मागे नाही. आणि अहिल्यादेवी एकटी असताना असंच सगळ्यांनी त्यांना कोणी करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही हारल्या नाही. आणि तोच वस्तुपाठ आदरणीय सुप्रियाताईंनी आणि लोकांच्या संख्येने, मी माझ्या धनगर समाजाचं, खरं तरी मी सगळ्या 18 पगड जातीचे लोक आहेत, या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करेन की तुम्ही नैतिकतेला, कर्तृत्वाला आणि स्वाभिमानाला गुलाम लावलेला आहे. हे बारामतीकरांचं अभिनंदन केलं. आज अतिशय चांगल्या दिवशी, खरं तर जयंती 31 मेला असते, परंतु कालांतराने आपल्याला काही गोष्टीमुळे सगळ्यांचा विचारायचा असतो. कोंबडेदादा असतील, आबा देवकथा असतील, बाकीचे तरुण मंडळी असतील, या सर्वांनी ही तारीख आदरणीय पवार साहेबांची घेतली, हा कार्यक्रम चांगला घेतला. मला खात्री आहे शिंदे साहेब, आपण म्हणाला की पवार साहेबांनी एंट्रीत आपल्याला आरक्षण दिलं म्हणून मी इंजिनियर होऊ शकतो, परंतु पवार साहेबांचा एक गुण, एक इंजिनियर मुलगी म्हणून या महाराष्ट्राची पुरावानी विचारांची लेख म्हणून सांगते मी. मराठवाड्यातून येते, ज्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं धाडस सत्ता गेली तरी चालेल, परंतु एक न्याय झाला पाहिजे. आणि सगळ्यात चांगल्या टाळ्या त्या महिलांनी वाजवल्या. उभा राहून जरा तुम्ही पिवळी साडी घालणार त्या त्यांनी वाजवल्या. महिलांना कळतं न्याय काय असतो, मनातून मी तुला टाळी वाजवली. हो, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांनी चालला, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांची ज्योत घेऊन दिल्लीला धडक देणार असा आदरणीय नेता आपले पवार साहेब आहेत. आणि पवार साहेबांनी हा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. मला खात्री आहे शिंदे साहेबांनी जे मांडलं की आजही आमचे काही लोक दर्याखोऱ्यात आहेत, बाळाघाटामध्ये, मानखटावला जातो, मी कोल्हापूरच्या भागामध्ये जा, मी फिरलेले म्हणून बोलते. दत्तला गेले होते इलेक्शनच्या निमित्ताने, तिथं बघितलं मी की काही लोक आजही शेऱ्याला घेऊन राहणं वनात आहेत. त्यांचा विचार व्हायला पाहिजे ना. आम्हालाही वाटतं पार्लमेंटमध्ये लोक जायला पाहिजे एसटी म्हणून, धनगर समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून. हरियाणाची जातात, कर्नाटकाची जातात, आंध्राची जातात, युपीमध्ये 5 सुद्धा समाज जो धनगर आहे तो पार्लमेंटमध्ये जातो. आणि आता मला असं वाटतं विधानसभेमध्ये त्या निमित्ताने हा समाजाचं प्रतिनिधित्व अतिशय नगण्य आहे. आणि हे प्रमाण वाढलं पाहिजे अप्पा, कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळ्याला समान संधी दिली पाहिजे. मला खात्री आहे ते या स्टेजवरती मी काम आणते. मला खात्री आहे या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम तर वन अँड ओनली टायगर पवार साहेब करतील हे मला बरोबर. कारण साहेबांनी नेहमी सगळ्यांना
चांगलं टेक्सटाईल हब. तुम्हाला सांगते, माहेश्वरी साडी सुद्धा खूप आवडीने घालते. माहेश्वरी साडी हा ब्रँड कोणी काढला? तुम्ही अभ्यास करा लोक. नुसतं एअरपोर्ट ते म्हणणार नाही, उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. संबंध देशाला अगदी जम्मू पासून काश्मीर पर्यंत, आसाम पासून महाराष्ट्रापर्यंत एक वेगळी न्याय, एक वेगळं स्वतःचं स्थापत्य नमुना म्हणून त्यांनी जे घाट बांधले, तुझा आर्किटेक्चरचा भाग आहे, ते अहिल्यादेवीने केलेला आहे. माहेश्वरची साडी हा ब्रँड अहिल्यादेवीने जगाला दिला. युरोपच्या राणी माहेश्वर मधून घेऊन जायच्या. ॲना स्कॉटलंड लेखिका होता, त्या म्हणायच्या द लेडी नेव्हर बिफोर. अशी महाराणी या देशात दुसरी झाली नाही. एवढं अलौकिक कार्य अहिल्यादेवी होळकरांचं आहे. आज पवार साहेबांच्या स्टेजवरती बोलते, सुप्रियाताई समोर बोलते. साहेब, तुम्ही न्यायप्रिय आहात, त्याचं उदाहरण मी माझ्या समाजाला सांगेन. मी फेब्रुवारी 2022 मध्ये चव्हाण सेंटरला तुमच्याकडे आले होते आणि मी साहेबांना म्हणलं, साहेब, सुप्रियाताई जिल्हा परिषदला माझ्या इलेक्शनला प्रचाराला आल्या. तेथल्या नेत्यांची इच्छा नसताना, बलाढ्य नेत्याची इच्छा नसताना सक्षमाला आपण दिली पाहिजे संधी म्हणून. तुम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये जेडपीच्या लोकार्पण सोहळ्याला आहे. एक छोटेसे लोकार्पण 7 कोटीच्या दवाखान्याचे. माझ्यासोबत आप्पा कोणी मातबर नेता नव्हता, सभापती नव्हते, जेडपी अध्यक्ष नव्हते, कोणी आमदार नाही. मी साध्याची मुलगी आहे, माझा बाप खासदार आमदार नाही. मी एकटी गेले. साहेबांना म्हटलं, माझ्याकडे या ना, लोकार्पण करायचंय. साहेबांनी एका मिनिटात मला सांगितलं की मी 6 मार्चला तुझ्या मतदारसंघात येतोय. आणि माझ्या मतदारसंघात आले, एका छोट्याशा गावात आले. आजही मी जेव्हा फिरते माझ्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा लोक आठवण करतात, सक्षणा तुझ्या मतदारसंघात पवार साहेब आले होते. एवढ्या उंचीचं पवार साहेब नेतृत्व आहे म्हणून सगळे सोडून गेले. आम्ही का नाही सोडून गेलो? कारण आम्हाला आमच्या सह्याद्री पुत्राचा अभिमान आहे आणि तो आयुष्यभर आहे. असे न्यायप्रिय नेते पवार साहेब आहेत. आणि सुप्रियाताई सुद्धा अगदी कुठलाही बडेबजावपणा न करता, त्यांची मुलगी म्हणून मला साम्राज्य द्या, मी नेता होते, त्या भानगडीत न पडता सर्वसामान्यांची नेता म्हणून खासदार म्हणून काम करतात. त्याचा सुद्धा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की पवार साहेब 100% सामान्य मुला मुलींचा न्याय येणाऱ्या विधानसभेत करतील. आज अहिल्यादेवींची जयंती आहे आणि म्हणून मी खात्रीने सांगते की महाराष्ट्रामध्ये एक चांगला न्याय आणि चांगला विधानसभेमध्ये लाडकी बहीण जे चाललंय ना, हे लाडकी बहीण नाही, 3 महिन्यानंतर सावत्र बहीण दिसेल. हे झूट आहे. कारण न्याय फक्त पवार साहेब करू शकतात. आज तुमच्यातली एखादी दगड फोडणारी वडील समाजाची बाई सरपंच होऊ शकते, तर ते 50% आरक्षण शरदचंद्र गोविंदराव पवार या व्यक्तीने दिलेलं आहे. काय तुम्ही 1,500 उभारणी करता? काय नाटक लावलेले? काय कौतुक कर? 1,500. अरे 1,500ची अगरबत्ती कुठल्या बाजारात लावायची? आरक्षण दिलं, लक्षात घ्या. माझे आजोबा म्हणायचे की कोणाच्या पायातलं सोन्याचं हिऱ्याचं पैंजण होण्यापेक्षा एखाद्याच्या कपाळाचा ठिया व्हा ठिया. आणि ते काम आदरणीय पवार साहेब करू शकतात. महिलांनो, मतदानात जाताना लक्षात घ्या, पूर्व घेऊन शेतात जाणारी बाई, तुम्हाला ऊस तोडायला आपला ताट्या हातोड्या घेऊन जाणारी जी बाई आहे, कोयता घेऊन जाणारी बाई आहे, तिला सरपंच, सभापती, महापौर करण्याचं पुण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव शरदचंद्र पवार. म्हणून त्या 1,500ला बोलू नका. तिकडेच म्हणा हॅलो, हाय, बाय, टाटा, गुड बाय. कारण आमचा नेता, आमचं श्वास आदरणीय पवार साहेब आहेत. येणाऱ्या विधानसभेला अहिल्यादेवींच्या विचारांचं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं जर राज्य आणायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहा. आणि या निमित्ताने शिंदे साहेब, आपण एसपीच्या आरक्षणाचं सुद्धा निश्चित पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण काम करूया आणि न्याय देऊया. थँक्यू.